नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा नोंद। नागपुरातील 11 वस्त्यांमध्ये आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम। नागपुरातील राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। संचारबंदीच्या परिसरामधील बाजारपेठा 170 पेक्षा अधिक शाळा बंद। नागपूर हिंसाचारातील जवळपास अर्धे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी असले नाहीत। एफआयआर मधील 51 जणांपैकी 24 आरोपी बाहेरचे। ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का? तपास सुरू। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू। विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयत जाळल्याची अफवा पसरल्यानं जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला। फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नितेश राणेंना राजधर्म पाळण्याचा सल्ला। मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे। तेढ निर्माण करणारी वक्तव्य नको। जयंत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं भाष्य। दिशा सालियांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंसह अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरियासह वर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा देखील आरोप। आदित्य ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप। दिशा सालियांची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा। प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनामध्ये धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही। संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरोसा नाही। जयंत पाटलांनी मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर।